झाली बा आपल्या मुली चोरी. आपल्या तुका पाटलाच्या पोरीसाठी बी 10-12 एकरवाला पहा. नोकरीवाले सगळ्यात जास्त म्हणजे पैशावाले बघा, पैशावर जबरदस्त नवरदेव आहे. 35,000 रुपये पगार कमावते. ट्रॅव्हल चालू होते 7 ते 8 वर्षापासून. त्या मालकापाशी मस्त लगे नंबर 1 आहे. पुडी वगैरे काहीच खात नाही. सोप वगैरे गावात कोणाला विचारा, दिसायला असा नंबर 1 हिरोज आहे. ते जबरदस्त तब्येत वगैरे असा तुमच्या मुलीला एक पसंत पडेल. आणि स्वभावानं चांगले आता घरचे माणसंही शाहू आहे. अहो तुमच्या मुलीच्या केसाला धक्का, तुम्हाला काळजाला धक्का. पण जमीन 2 एकर आहे. 2 एकर जमीन द्यायची. आम्हाला 10 ते 12 एकर पाहिजे. पोरानं घर पुढे आणलं, 20 लाखाचं घर बांधलं त्यानं. मला जमीनवाला पाहिजे आणि आम्हाला जमीनदार पाहिजे, पैशावाला पाहिजे. राम 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 राम. तुमच्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ आणलेलं आहे. 12 एकर जमीन, नोकरी पण आहे त्याला. आमच्याकडून तर पक्कच आहे. त्या बापानं हुंडा दिला की नाक लावून आली इथं. कळलं का तुला? बापू काय करू, पूर्ण बरबाद झालं. काय चाललं हो तुका पाटील? काहून तिला वागवण झाले का बरोबर? मारहाण करायचे. तुमचं ऐकून 2 एकर वाल्याला दिली असते तर बरं झालं असतं. लोकायला कसं वाटायलं त्यानं 10 एकर वाल्याला दिली, मै पोरगी 12 एकर वाल्याला द्यावा, 15 एकर वाल्याला द्यावा. पुढचं कसं स्थळ आहे का आहे ते लोक काहीच पाहिजे झाले. 2 एकर वाला पाहायचा, 3 एकर वाला गरीबी वाला चांगला नांदी होती मुलीला आणि सुखात ठेवते. टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या पाठीशी आहे.